राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 2 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। यामध्ये भिवंडीतून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भिवंडीतून बाळामामा म्हात्रे तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। बीडमध्ये ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी खरं तर चर्चा होती, पण या ठिकाणी ज्योती मेटे यांचा पत्ता कट झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 2 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। यामध्ये भिवंडीतून बाळामामा म्हात्रेंना उमेदवारी देण्यात आली आहे, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पंकजा मुंडे विरोधात बजरंग सोनावणे असा बीडमध्ये आता सामना रंगणार आहे। ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते एक मराठा चेहरा म्हणून असं एक चर्चा सुरू होती, पण या ठिकाणी ज्योती मेटे यांचा पत्ता आता कट झाल्याचं पाहायला मिळत आहे। ज्योती मेटे यांच्याऐवजी आता बजरंग सोनावणे यांना आता या ठिकाणी उमेदवारी देण्यात आल्याची बातमी ही समोर आलेली आहे। या घडीची अतिशय महत्त्वाची खरं तर ही बातमी, 2 नावांची घोषणा, भिवंडीतून बाळामामा म्हात्रे तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर भिवंडीतून ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे ते बाळामामा म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि अभिनंदन सुद्धा, बीडमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। हो, कसा अगदी काय विश्वास वाटतोय, कसा असेल आता एकूणच भिवंडीतला हा सगळा प्रचार? नाही, खरं म्हटलं तर भिवंडीकरांना अपेक्षित असा हा निर्णय आहे। सर्वप्रथम तर मी महाविकास आघाडीतील आमच्या सर्व प्रमुख पक्षांचं, प्रमुख नेत्यांचं आणि खास करून आमचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब सर्वांचं मनापासून मी आभार मानतो। माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला तो विश्वास नक्कीच सार्थ करून दाखवेन अशा प्रकारची ग्वाही देतो आणि भिवंडीकरांना अपेक्षित असे काम पुढील 5 वर्षात करून दाखवेन, कारण गेले 10 वर्षात भिवंडीचा विकास हा कुठल्याही प्रकारचा झालेला नाही। सपशेल अपयशी आणि निरुपयोगी असे खासदार भिवंडीकरांना लाभले आणि म्हणूनच पूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रात कुठल्याही प्रकारचं विकास काम झालेलं नाही आणि म्हणूनच भिवंडीकरांचं, भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदारांचं महाविकास आघाडीकडून खूप मोठी अपेक्षा आहे आणि मी नक्कीच आजच्या दिवशी सांगू इच्छितो की भिवंडीकरांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीची आमची बांधिलकी असेल। धन्यवाद मॅडम। निश्चित धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। भिवंडीतून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।